आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मला सभा नको, कारण लय वेळ भारत आहे, महाबी असे प्रॉब्लेम आहे। तालुक्याला जिल्ह्यात सभा घात लय वेळ भारत आहेत नाही, मग दिवसभर जसे माणसं आपले सगळ्या जिल्हाभरातल्याला भेटू पुन्हा मग सोलापूर असं करत करत आम्ही आता पश्चिम महाराष्ट्र, आजपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केला। मग तुम्ही कुठं कमी पडू नका, मी एवढंच सांगेल तुम्हाला, कुठंही कमी पडू नये। तुम्हाला मला काही किंमत नाही, तुम्हाला सरळ सांगतो, जात जर हरली ना आपल्याला काही किंमत नाही, काही विचार करू नका। खाली नोकऱ्यावाले जरा थोडे 1-2 दिवसासाठी 2-3 दिवसासाठी राजीनामे द्यायचे, काय म्हणते त्याला, 2-3 दिवसासाठी रजा द्या। मास्तर आहे, डॉक्टर आहे, शिक्षक आहे, वकील आहे, याला सगळ्यांना सांगा। सगळ्यात मोठा रोल शिक्षक आहे, एवढी सक्रिय आहेत, सामूहिक रजा चालत आहे। म्हणजे असं व्हावं, तुमचं कौतुक आहे, शिक्षक संघटनेने निर्णय घेतला म्हणल्यावर काय होईल बरं, 1-2 दिवसांनी पुढे काय 1000 रुपये तोटा होईल, झाला 2000 रुपये रोज असेल, 4000 रुपये तोटा होईल। आतापर्यंत आम्ही भोगलेला कित्येक लाखापर्यंत मी बोललेला, आता सोडायचं नाही, आता सुट्टी नाही, फक्त शिक्षण सगळे झटून राहा। भिडाकी एकदा काय होतं त्याला मुंबईत सगळे काय होत लेकरांच्या आयुष्याचं कल्याण होईल, हे कधी सुरू नका। तुमच्या माझ्या एक चुकीमुळे समाज बरबाद होईल, हे होऊ द्यायचा नाही। आपण काय होईल बरं, होऊन 3 दिवस काम बुडीला तुम्हाला 1000 रुपये रोज असला 3000 लॉस, चंद्र सूर्य आहे तोवर आपले लेकर बाळा सुखात राहणार। हे विचार केला का आपण, कोणचं शेतीचं काम बुडणार आहे, आणि बुडालं तर बुडालं 2-3 दिवस, जर 2-3 दिवसामुळे आपल्या समाजाचं कल्याण होणार असलं तर बिनधास्त काम चालू, पण घरी राहायचं नाही, कारण नाही सांगायचं। कोरोना आल्यावर काय केलं, 2 वर्ष बसलीच की घरात, कारण नाही सांगायचं। थोडा पाऊस कमी आहे, नाहीतर का नाही यंदा सारखं पीक शेतात कुठंच नाही। घेऊन येऊ आपण येतात आरक्षण पाऊस शेतीच आहे, समजून घ्या। समाजाला बार बार संध्या येत नाहीत, बार बार समाजाला असे यश प्राप्त होत नसतं। कधी पण आपली जुनी म्हणे गरम येतं वर खातोडा आणायचं, त्याच्यावर ध्यान ठेवा। समाज एक आहे, समाज 2 वर्षे सलग एकजूट कवाच राहिला, ही पहिली घटना आहे। आणि मी तुमच्याशी इमानदार आहे, मी कुठलो नाही, मॅनेज झालो नाही। तुम्ही जे मला वेळ दिला, ताकद दिली, तुम्ही जी एकजूट दाखवली, तुम्हाला खाली मन घालावं लागलं, 1 पाऊल उचललं, ते माझे गनिमे कावे। काही वेळेस मला 2 पावलं मागे सरकावं लागतं, काही वेळेस पुढं सरकावं लागतं, पण तुमच्या पत्रात यशच दिले। असं नाही ना की मागे सरकारले की 10 वर्ष गेले, 20 वर्ष गेले, 1 वर्षात न मिळणार आरक्षण दिले, न मिळणार। काल परत तुमचा धाराशिवचा प्रश्न मंत्री महोदय आपले शिरसाट साहेबाला सांगितलं की धाराशिवची आणि सोलापूरची राहिले प्रमाणपत्र ठेवू नका। काल त्यांनी सोलापूरची बैठक स्वतः मंत्री महोदयाने त्या नात्यापुत्याला घेतली आणि तुमचं सुद्धा इथलं सांगितलं नसतं, त्या अधिकाऱ्याला आता म्हणूनही खरंच मिळेल नसतात, ती आता उगाच त्रास देते, आम्ही गेलतो दादा, आता 8 तारखेला काल सांगितलं तुम्ही आज नाही केलं ना, मंत्री महोदय शिरसाट साहेबांनी मला सांगितलं, मी पुन्हा ते सांगतो की मीडिया पुढे बोलता येत नाही, ते म्हणले आता अधिकारी बार बार सांगून काय करत नसले ना मी सस्पेंडच करतो, पर्यायच नाही म्हणे माझ्या पुढं, त्याच्यामुळे आता जा, एकदा जा। काल त्यांनी लातूरला पण तेच सांगितलंय फोन करून, धाराशिवचं पण सांगितलंय, बीडचं सुद्धा फोन करून सांगितलं, आणि सोलापूरचं पण सांगितलं, सोलापूरची तर बैठकच घेतली। म्हणून आपणही थोडं सावध येणे राहा, सगळेजण गोरगरिबाला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।